मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरी ईडीचा छापा। वरळीत केतन कदमसह कांदिवलीत जय जोशीच्या घरीही ईडीची छापेमारी। जालिंदर सुपेकरांचा आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार। कैदी गायकवाडकडे 550 कोटी मागितल्यासह सुपेकरांवर 6 मोठे आरोप। जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआय कडून पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे। गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमानी यांची माहिती। जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पिता पुत्रांवर 4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे। पोलिसांकडून गायकवाडच्या आलिशान गाड्याही जप्त। काँग्रेसचा हात सोडाल तर टाळी देणार, राज ठाकरेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अट। सूत्रांची माहिती। प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 2 भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील, संजय राऊतांचं विधान। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, ते 1 पाऊल पुढे येऊ दे। राज ठाकरे 10 पाऊल पुढे जातील। संदीप देशपांडेंसह अविनाश जाधवांचं मत। ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बैठकीत इच्छा व्यक्त। सूत्रांची माहिती। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही। ठाकरे बंधूंची युती टाय फिश होणार, कृपाल तुमानींची टीका। संजय शिरसाटांनी नियम डावलून मुलाच्या नावानं शेंद्रा एमआयडीसी मध्ये 6 कोटींची जागा घेतली, तिथे मद्य निर्मिती केली जाणार। इम्तियाज जलील यांचा आरोप। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरणार। निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांनाही फटका। अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून घरभाडे भत्ता नाही। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही मोदींकडून हिरवा झेंडा। विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या, शांत मनाने विचार करून वक्तव्य करा, भागवत यांचा सल्ला। मुंबई हायकोर्टानं विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सुप्रीम कोर्टात। आज निर्णय येणं अपेक्षित। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांची गर्दी। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। जिल्हा प्रशासनाकडून शिवभक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध। निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास। देशातील सर्व मुसलमान भगवान रामाचे वंशज, वक्तव्य करून वातावरण बिघडवणाऱ्या नितेश राणेंची तक्रार करणार। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं वक्तव्य। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत पासपोर्टचं नुकसान। आगीत छगन भुजबळांसह समीर भुजबळांचंही पासपोर्ट खराब। भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ। आरबीआयचे पतधोरण जाहीर। 50 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात। गृहकर्जाचे हप्ते आणखी कमी होणार। बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी मार्केटिंग हेडला अटक, तर 3 जण ताब्यात। दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचंही निलंबन। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडसह लातूर, धाराशिव, चंद्रपूरला सतर्कतेचा इशारा। डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध। मस्क यांचे सर्व सरकारी करार रद्द केले जातील। ट्रम्प यांची धमकी, तर माझ्याशिवाय जिंकला नसता। एलॉन मस्क यांचं ट्विट। भारतासोबत चर्चा करण्यासाठी मदत करा। भारत पाकमध्ये सर्वसमावेशक चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्या। पाकची अमेरिकेला विनंती। भारतीय संघ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना। शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 कसोटी सामने खेळणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।